की हार्दिक पाटीलचा विषय आला तर हार्दिक पाटीलला आम्ही जमीन विकली, मी माझ्या पार्टनर्सनी विकली, नाईक कुटुंबातल्या विराज मोरेश्वर नाईक यांनी विकली, त्याच्यानंतर बाकी अजून दोघा तिघांच्या जमिनी विकल्या. हार्दिकनी जमीनची रिस्टर रजिस्ट्रेशन करून घेतली. आता हार्दिक तिकडे बंगला बांधतोय, मग तो अधिकृत बांधतो की अनधिकृत बांधतोय हे कोणती यंत्रणा, समजा पोलीस स्टेशन आहे किंवा तहसीलदार महानगरपालिका, हे कोण कोणाला खिशात घेऊन फिरू शकत नाही. आणि मी एवढा मोठा माणूस नाहीये, मी एक साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज मी व्यवसाय करतो, मी माझ्या जीवावर ते सगळं हे करतोय. येणारी आगामी निवडणूक आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून माझं नाव थोडंसं लौकिक झालेलं आहे. जनता माझ्या सोबत आहे आणि हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कळेलच. त्याच्यामुळे मला टार्गेट करण्यासाठी त्या घरातल्या लोकांना, आता त्या लोकांनी जे माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आले त्या लोकांना धमकावलेलं आहे आणि सांगितलं तुम्ही जर पुन्हा आले तर तुमच्यावर आम्ही बहिष्कार टाकू. आता दुसरा महत्वाचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे दोन भाऊ ज्यांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र केलेलं आहे ते किती खोटे आहेत हे तुम्हाला मी ऑन कॅमेरा दाखवतो. हा पोळा आला, ह्याच्यामध्ये बहुजनच्या बऱ्याच लोकांचा हात आहे, बरोबर. तसेच हे जी लोक आहेत, ही लोक माझ्या अगेन्स्ट, हे कमलाकर नाईक आणि हे नरेश नाईक, हे माझ्या आणि माझ्या पार्टनर्सच्या अगेन्स्ट आमच्या जमिनीच्या केसेसमध्ये हायकोर्टापर्यंत गेले. हायकोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिला. नमस्कार, आता आपण विरारच्या नवापूर परिसरामध्ये उपस्थित आहोत. आपण माझ्या मागे जो परिसर बघताय हा तोच परिसर आहे ज्याच्या बाबत आपण बातमी बनवली होती की कशा प्रकारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांचा बंगला अनधिकृत आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा होता एक भाजपा पदाधिकाऱ्यांबद्दल की कशा प्रकारे त्यांनी लोकांना लुबाडलंय. परंतु आज या बातमीचा पार्ट 2 आम्ही घेऊन आलेलो आहेत आणि ह्याच्यामध्ये काही खुलासे आहेत. ह्याच्यामध्ये खुलासे आहेत हार्दिक पाटील यांच्या बंगल्याबाबत, या रस्त्याबाबत, आणि ह्याच्या आधी जेव्हा एक बातमी गेली होती एक आईस फॅक्टरी होती त्याबाबत, त्याचबरोबर राईस मिल आणि फार्म व्ह्यू हॉटेल, हे चारही मुद्दे आपण आज या बातमीमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचं कारण हे आहे की भाजपा पदाधिकारी भूपेश राऊत यांचं जेव्हा आम्ही जी माहिती दिली होती त्याच्यामध्ये खुलासे करणं गरजेचं होतं आणि खुद्द भूपेश राऊत हे ह्या बाबत आज माहिती देणार आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या रस्त्यावर आपण उपस्थित आहोत हा रस्ता खरेदी विक्रीचा नेमका काय प्रकरण आहे आणि हार्दिक पाटील यांचा बंगला खरंच अनधिकृत आहे का, कोणतं पत्रावर झालंय का, ह्याच्याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. कारण हार्दिक पाटील एक नावाजलेली व्यक्ती आहे, प्रसिद्ध व्यक्ती आहे, देशाचं नाव लौकिक करणारे आयर्नमॅन. यांचा बंगला ज्या अनधिकृत होतो त्यावर चर्चा उठू लागल्या होत्या आणि चर्चा होऊही लागल्या होत्या. परंतु त्याबाबत देखील आपण आज खुलासा आहे तो भूपेश राऊत यांच्याकडून घेणार आहोत. का सततच्या वादांमध्ये सततचं नाव हे भूपेश राऊत यांचं येत असतं, नेमकं काय त्यांनी बिघडवलंय, कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या व्यक्तीचं, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. जर आपल्याला माहिती नसेल, आणखी एक माहिती आपल्याला देऊ इच्छितोय की ते भूपेश राऊत आधी बहुजन विकास आघाडीमध्ये होते, नंतर त्यांनी पक्षांतर केलं, ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून आता येणाऱ्या काही भविष्यामध्ये ते इच्छुकही आहेत, एक नेते चांगले बनवू शकतात. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी नेमकं हे पक्षांतर्गत वाद आहेत किंवा पक्षाला खाली दाखवण्यासाठी प्रकार सुरू आहेत का, किंवा आगामी निवडणुकांसाठी हे प्रकार केले जात आहेत का, हे प्रश्न देखील आज आपण भूपेश राऊत यांच्यासमोर उपस्थित करूया, जेणेकरून काही प्रमाणात चित्र जे आहे ते नागरिकांसमोर आणि प्रेक्षकांसमोर जे आहे ते क्लिअर होऊन जाईल. भूपेशजी नमस्कार. आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत काही दिवसांपूर्वी, म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वी ह्याच रस्त्यावर जे आहे आपण बातमी केली होती. नेमका या रस्त्याचं प्रकरण काय आहे आणि का सततचं तुमचं नाव या प्रकरणामध्ये ओढलं जाते? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की 2 दिवसापूर्वी तुम्ही जी न्यूज लावलेली तो पार्ट 1 होता आणि पार्ट 2 साठी तुम्ही इकडे आलात, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत. ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केले तर त्यातलं एक नाव होतं कमलाकर नाईक, दुसरा होता त्याचा भाऊ नरेश नाईक, बरोबर. सर्वप्रथम हा जो रस्ता आहे, हा रस्ता आम्हाला म्हणजे मी जेव्हा ही जमीन मी आणि माझ्या पार्टनरनी जमीन जेव्हा ही दिलीप नाईक यांच्याकडनं विकत घेतली, तो सर्वे नंबर आहे क 95चा क. यामध्ये दिलीप नाईक यांची 20 गुंठे जमीन होती. 20 गुंठ्यापैकी 3 गुंठे जमीन ही दिलीप नाईक यांनी काही वर्षापूर्वी सदानंद हरिभाऊ नाईक म्हणजे कमलाकर आणि नरेश यांचा सख्खा भाऊ हरिभाऊ नाईक यांना दिलीप नाईकने विकलेली 3 गुंठे. आणि 17 गुंठे जागा ही मला, माझ्या पार्टनर सागर पाटीलला, राजू कोरिया म्हणतात त्यांना, आणि समित वसंतराव यांना विकलेली. ती 17 गुंठे जागा आम्ही हार्दिक पाटील यांना विकली, बरोबर. आता ही 3 गुंठे जागा जी सदानंद हरिभाऊ नाईक यांना दिलीप नाईक यांनी विकलेली, ती सदानंद हरिभाऊ नाईक यांनी ही जागा माझ्या वडिलांना म्हणजे सदानंद यशवंत राऊत यांना विकली. ते विकली त्या टायमाला त्यांनी विक्री व्यवहार करताना रजिस्ट्रेशनला हा रस्त्याचा उल्लेख केला आणि त्याची कॉपी लावलेली आहे रीतसर, त्याच्यामध्ये त्यांच्या सही आहे.
म्हणजे रजिस्टर ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या नकाशावर त्यांची सही आहे. त्यांनी ह्या रस्त्याचा उल्लेख त्यात केलेला आहे आणि नकाशा लावलेला आहे की हा 14 फुटी रस्ता हा तुम्हाला मी दिलेल्या या प्रॉपर्टीचा आणि राहण्यापुरता. बरोबर. तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हार्दिक पाटीलचा विषय आला तर हार्दिक पाटीलला आम्ही जमीन विकली, मी माझ्या पार्टनर्सनी विकली, नाईक कुटुंबातल्या विराज मोरेश्वर नाईक यांनी विकली, त्याच्यानंतर बाकी अजून दोघा तिघांनी त्या जमिनी विकल्या. बरोबर. हार्दिकनी जमीन ती रिस्टर रजिस्ट्रेशन करून घेतली. आता हार्दिक तिकडे बंगला बांधतोय, मग तो अधिकृत बांधतो की अनधिकृत बांधतोय हे हार्दिकच सांगू शकेल आणि महानगरपालिका आणि महानगरपालिका सांगू शकेल. त्यात माझा काहीच विषय नाहीये आणि मी कोणत्याही प्रकारची त्याला फसवणूक केली. माझं काम काय आणि माझ्या पार्टनरचं काम काय, आम्ही जमीन खरेदी करतो, डेव्हलप करतो आणि ती विक्री करतो. आमचा व्यवसाय आहे आणि असा व्यवसाय करणं चुकीचा असेल तर याच्यामध्ये आता मी काय बोलू शकतो. सतत तुमचं नाव जे आहे ते का चर्चेत येत असतं? म्हणजे आधी जेव्हा आपण एक बातमी केली होती 1 महिना झाला त्या विषयाला, तेव्हा पण जे आहे ते तुमचं नाव चर्चेत आलं होतं, पुन्हा ते नाव चर्चेत येतंय, मग का सततचे मुद्दे उठतायत? आता सर्वप्रथम माझ्याकडून एक मुद्दा राहून गेला की तुम्हाला मी जो सांगितलं सर्वे नंबर 95/4 ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला हार्दिक दयानंद पाटीलचं नाव दिसते, बरोबर. त्याच्यानंतर 95/4 ह्याच्यामध्ये तुम्हाला हार्दिक दयानंद पाटलाचं नाव दिसते, प्लस इकडे पण ही त्याची प्रॉपर्टी आहे हार्दिकची. आणि जे कमलाकर नाईक आणि नरेश नाईक म्हणतात की आमच्या जागेत करायला जाते, त्यांची प्रॉपर्टी आहे ही 95/4 तुम्ही हाताने दाखवू शकता ती हो प्रॉपर्टी? हो दाखवू शकतो. 95/4 ही बघा, ही त्यांची फॅक्टरी. ही फॅक्टरी त्यांनी 30-35 वर्षापूर्वी ही त्या लोकांनी फॅक्टरी बांधली. या फॅक्टरीमध्ये त्यांचा भाऊ सदानंद हरिभाऊ नाईक यांनी ही फॅक्टरी बांधली आणि त्यांचा काय आपापसातला करार झाला की फॅक्टरी मी चालवणार असं, आणि तो फॅक्टरी चालवत होता. ही संपूर्ण जागा त्याच्या पोझिशन मध्ये होती, बरोबर, आणि तोच करत होता. आता फॅक्टरी ह्यांच्या 95/4 चा प्रकार असा आहे की यांचं क्षेत्र आहे 59.30 गुंठे. या 59.30 गुंठ्यामध्ये 4 हिस्से आहेत त्यांचे. एक हरिभाऊ त्यांचा, एक रेणुका बबन पाटील, एक भास्कर बळवंत आणि एक गोपाळ अत्रे, असे कधी 4 पार्ट आहेत. म्हणजे ह्यांच्या हिश्श्याला कमलाकर नाईक आणि त्यांच्या भावंडांच्या हिश्श्याला 14.82 जागा येते. आणि ही 14.82 जागा समोर बघा, ही संपूर्ण जागा रस्त्यापासून लागली, ही 14.82 जागा त्यांची आजतक आहे, समोर आहे. म्हणजे रस्त्याचा काहीही संबंध नाहीये. आणि ट्रान्सफॉर्मर तुम्ही उखाडून टाकला. सांगतो, आता हा जो ट्रान्सफॉर्मर त्यांचा होता ना, तर ही फॅक्टरी जेव्हा बंद पडली, यांच्या एक कालांतराने यांच्यामध्ये डिस्प्यूट झालं, त्यांच्या भावाने सदानंद नाईकनी फॅक्टरी बंद केली, सर्व मशिनरी विकले. बघा, एक खंडर झाले, समोर तुम्हाला दिसतंय खंडर आहे. आणि हा समोर या रस्त्यावरती मेन रस्त्यावरती त्याचा ट्रान्सफॉर्मर होता या फॅक्टरीचा, हा त्यांचाच होता, त्यांच्या मालकीचा. पण तो जीर्णावस्थेत झालेला आणि रस्त्यावर होते, ते मेन लाईन त्याच्यावर होती तिकडे. तर त्याच्यासाठी एका वसेच्या कोणत्या एका व्यक्तीने महावितरणकडे अर्ज केला की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा धोकादायक आहे, ह्याच्यामुळे कधी काय झालं तर जनतेला त्रास होऊ शकतो, कोणाचा जीव पण जाऊ शकतो. त्याच्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी येऊन यांना सर्वप्रथम कमलाकर आणि सदानंद यांना काही नोटीस पाठवल्या. तदनंतर त्या महावितरणनी तो काढण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते, म्हणून त्यांनी महानगरपालिकेला लेटर दिलं. महानगरपालिकेचे तेव्हाचे सहाय्यक आयुक्त वनमाळी साहेब यांनी त्यांना नोटीस पाठवल्या आणि त्या ट्रान्सफॉर्मरवरती ती C1 ची नोटीस लावून दिली की हा मोटकळी चालला, तुम्ही स्वतः काढा तर आम्ही काढून टाकू. 15 दिवस झाल्यानंतर 16व्या दिवशी त्यांनी त्यांना फोन पण केला की तुम्ही इकडे येऊन आम्ही घटनास्थळी आले आहोत. महानगरपालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि महावितरणचे अधिकारी हे सगळे आले. ते त्यांचा सगळा तामजाम घेऊन आले, JCB पोकरण वगैरे, आणि त्यांनी तो हा काढून टाकला. आता या ट्रान्सफॉर्मरचा आणि माझा दूरपर्यंत काही संबंध नाहीये. तुम्ही याची चौकशी अर्नाळा पोलीस स्टेशनला करू शकतात, महावितरणकडे करू शकतात, महानगरपालिकेकडे करू शकतात, कारण माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी त्यांनी माझ्या एनसी पण दिली. माझा काय संबंध आहे ट्रान्सफॉर्मरशी? पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अर्नाळा पोलीस असू दे किंवा प्रशासन, तुम्ही म्हणता की मी खिशात घेऊन फिरतो, असं काही तुम्ही म्हटलंय का? मॅडम, कसं आहे माहिती का, आता कोणती यंत्रणा, समजा पोलीस स्टेशन आहे किंवा तहसीलदार, महानगरपालिका, हे कोणाला खिशात घेऊन फिरू शकत नाही. आणि मी एवढा मोठा माणूस नाहीये, मी एक साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज मी व्यवसाय करतो, मी माझ्या जीवावर ते सगळं हे करतोय, माझं कुटुंब पोसतो. आणि माझ्यावर जे आरोप होतात, कोण त्यांच्या कुटुंबातलं म्हणतो की तुमच्या व्हिडिओमध्ये लक कापून टाकील, मारून टाकील, त्यांनी हे सिद्ध करावं की हे मी त्याला बोललेलं आहे ऑन कॅमेरा पुढे. मी माझ्या मुलाला, माझ्या कुटुंबाला घेऊन मी आत्महत्या करेल सगळ्यासमोर, जर हे खरं असेल तर. म्हणजे माझ्यावर जे खोटे आरोप घातले जाते कशासाठी माहिती का, येणारी आगामी निवडणूक आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून माझं नाव थोडंसं लौकिक झालेलं आहे. जनता माझ्या सोबत आहे आणि हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कळेलच. त्याच्यामुळे मला टार्गेट करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते आणि हे पण त्यांचे बहुजनवाडीचे
या लोकांनी सगळ्यांनी मला टार्गेट करण्यासाठी हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळे व्हिडिओ काढून टाकायला लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. तथ्य म्हणजे काहीच नाहीये, कारण मी माझ्या जमिनी लाटलेल्या आहेत, माझा तो व्यवसाय आणि मी स्वखर्चाने जमिनी घेतलेल्या आहेत. त्यांनी प्रूव्ह करावं. आणि ह्या रस्त्याचा पण विषय न्यायालयात प्रलंबित आहे. मग जे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही फक्त आणि फक्त भूपेश राऊतला टार्गेट करण्याचा का कारस्थान करतायत? एक मुद्दा असा पण आहे की आता त्याच्यामध्ये एक मोठा सवाल उपस्थित होतो आणि कमेंट्स मध्ये पण लोक खूप बोलतात की आत्महत्या करू, सामूहिक आत्महत्या करू. तर तुम्हाला वाटत नाही का एक मोठा म्हणजे आत्महत्या खूप मोठा विषय असतो, नाव जर त्याच्यामध्ये आलं तर माणूस अडकू शकतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम आत्महत्या करू असे बोलणारे आहेत ना, या लोकांमुळेच त्यांच्या कुटुंबातल्या काही एका चांगल्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. हे प्रकरण मी तुम्हाला नंतर सांगेलच एकदा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्या जमिनी विकलेल्या आहेत ना, त्या जमिनीमध्ये कोणी ऑन कॅमेरा येऊ नये म्हणून एवढी दहशत आहे की त्या घरातल्या लोकांना, आता त्या लोकांनी जे माझ्या पत्रकार परिषदेमध्ये आले त्या लोकांना धमकावलेलं आहे आणि सांगितलं तुम्ही जर पुन्हा आले तर तुमच्यावर आम्ही बहिष्कार टाकू. आता दुसरा महत्वाचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे 2 भाऊ ज्यांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र केलेलं आहे ते किती खोटे आहेत हे तुम्हाला मी ऑन कॅमेरा दाखवतो. हा पहा, हा जरा झूम करून पहा. बरोबर पाहिलात? आता ही प्रॉपर्टी आहे, ही सतपाळा गावातील, गाव म्हणजे सतपाळा. या प्रॉपर्टीमध्ये 6 सर्वे नंबर आहेत. या 6 सर्वे नंबर मध्ये हरिबाळा नाईक नावाचे व्यक्ती ह्याच्या नावावर ही जागा होती. हरिबाळा नाईक ही मयत झाल्यानंतर त्यांना एक मुलगी होती, ती पडाई गावात कुठेतरी राहतात, सामानात समजलेलं आहे. पण वर्षानुवर्ष त्यांनी त्या जमिनीत काही लक्ष दिलं नाही, पाहिलं नाही. कमलाकर नाईक आणि नरेश नाईक यांना जेव्हा समजलं की ही जागा हरिबाळा नाईकच्या नावावर आहे, या लोकांनी दोघांनी भावांनी काय केलं, हरिबाळा नाईक उर्फ हरी बळवंत नाईक हा फेरफार, या फेरफारासाठी यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना मॅनेज करून हा फेरफार टाकून घेतला. या फेरफारामध्ये बघा तुम्हाला दिसतं इकडे, यांनी सगळ्या भावंडांची नावं टाकली, पण यांच्यातला जो एक भाऊ आहे सदानंद, मी मागे सांगितलं, सदानंद नाईक, हरिभाऊ नाईक यांनी त्याच्यावर सही नाही केली, कारण त्याला माहिती होतं ही जागा आमची नाहीये म्हणून त्यांनी सही नाही केली. सही नसून सुद्धा तो फेरफार मंडळ अधिकारी तलाठ्यांनी मंजूर केला. आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये हरी बळवंत नाईक, हरिभाऊ बळवंत नाईक हे यांचे वडील हे 78 साली मयत झाले, बरोबर. आणि जे मूळ नाव होतं, जे मूळ शेतकरी होते हरिबाळा नाईक, ह्यांचा मृत्यूचा दाखला लावलेला नाहीये, लावला ह्यांच्या वडिलांचा. आणि या प्रॉपर्टी पण वेगळ्या पहा, म्हणजे हरी बळवंत नाईकचा ह्याचा मृत्यूचा दाखला लावला गाव म्हणजे वटार मधला, आणि प्रॉपर्टी कुठची आहे, गाव म्हणजे सतपाळा. हे यांनी फ्रॉड केले 2 भावांनी, आणि हे प्रकरण लवकरच उघड येणार आहे. या लोकांना बेड्या लागतील आणि यांना म्हणजे म्हणतात ना फॉर्जरी केस यांच्यावर होऊ शकते. म्हणजे आत्महत्या कोणी केली पाहिजे, आता तुम्ही समजून जा की या हरिबाळा नाईकच्या कुटुंबाला फसवून या लोकांनी हे सातबारे नावावर केले आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे जे नरेश नाईक म्हणतात ना, हे म्हणतात की हार्दिक पाटीलचा बंगला अनधिकृत आहे. तर 2009ला वसई विरार शहर महानगरपालिका आली. 2011च्या दरम्यान या नरेश नाईकनी बंगला बांधला स्वतःचा. त्या बंगल्याला पण खुद्द त्याच्या भावाचा सदानंद नाईकची हरकत आहे, त्यांनी महानगरपालिकेमध्ये अर्ज केला की आमच्या परवानगीशिवाय यांनी बंगला बांधलेला आहे, आमचे पण सातबाऱ्यामध्ये नाव आहेत. आणि त्यांनी माहिती मिळवल्यानंतर असं कळालं की त्याची बंगला अनधिकृत आहे, प्लस त्याच्या घराला लागलेली घरपट्टी शास्ती आहे. म्हणजे जो आरोप घालतो हार्दिकच्या बंगल्यावरती, त्या स्वतःचा बंगला पहिला अनधिकृत आहे. मग ह्याच्यामध्ये आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की जे आता आईस फॅक्टरीचं झालं, पण राईस मिल आणि फार्म व्ह्यू हे 2 मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. तर राईस मिल आणि फार्म व्ह्यू ह्याच्यामध्ये का खेचलं जात आहे? सर्वप्रथम फार्म व्ह्यू ही जी जागा आहे, म्हणजे हे हॉटेल आहे, ते माझ्या जागेवर आहे. माझ्या पत्नीच्या नावाने तो सातबारा आहे, आणि त्या सातबाऱ्यावरती जे हॉटेल बांधलेलं आहे त्याची संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेतनं परवानगी घेऊन ते बांधलेलं आहे, बरोबर. ते हॉटेल मी चालवायला दिलेलं आहे, प्रतीक ठाकूर या नावाच्या माझ्या मित्राला दिलेलं आहे, आणि तो विहंग मात्र चालवते. विशेष म्हणजे आमच्याकडच्या बऱ्याच लोकांनी, बहुजनवाल्यांनी त्याच्यावरती RTI टाकले. महानगरपालिकेतून सर्व पेपराची पूर्तता पेपर मागवले, आणि त्यांच्या निदर्शनास आलं की इकडे कोणत्याच प्रकारचं इलिगल बांधकाम झालेलं नाहीये. मग आता सगळे पेपर्स रेडी आहेत आणि माझं हॉटेल लिगल आहे, आता ते हॉटेलवर आलेले आहेत. म्हणजे कसं की व्यवसायात कुठेतरी मला डॅमेज कंट्रोल करायचं काम केलं जाते, राजकारणात डॅमेज कंट्रोल करायला काम केलं जाते. का तर एवढा याला प्रॉब्लेम काय माझा, मी तुमचं काय केलेलं आहे, आणि जर काय केलं असेल तर ते कोर्टात जा तुम्ही, आणि कोर्टात केसेस चालू आहेत ना, देईल ना निर्णय, न्यायालयाने दिलेला निर्णय मला मान्य असेल तर मी काय गिल्टी असेल तर. राईस मिलचा मुद्दा काय? आता राईस मिलचा मुद्दा, राईस मिल आहे ना, की ते म्हणतात राईस मिल आमची आहे. मग ते समजा एवढे 30, 35, 40 वर्षाची राईस मिल चालवतात, तर त्या राईस मिलचं हे काय म्हणतात त्याला, त्या राईस मिलचा मीटर त्यांच्या नावावर का नाहीये? राईस मिल
मिलची घेतलेली परवानगी त्यांच्याकडे आहे का? बरोबर, त्यांच्याकडे राईस मिलची परवानगी नाहीये. राईस मिलचं लायसन मुळात मोठा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की राईस मिल, हे राईस मिल आहे ना, ही खानोलकर नावाच्या व्यक्तीच्या, आकाशी खानोलकर नावाच्या व्यक्तीचा ते राईस मिलचं लायसन, ते लायसन या कमलाकरनी वगैरे वापरलं. बरोबर, त्यांच्या नावावर, कमलाकरच्या नावावर राईस मिलचे कोणतेच पेपर नाही आहेत. आणि राईस मिलची ही जमीन जी आहे ना, ही दिलीप गणेश नाईक यांनी मला विकलेली आहे. रीतसर त्यांच्या नावावर सातबारा आहे. त्यांनी मला त्याचा मोकळ्या जागेचा कब्जा दिलेला आहे. मोकळ्या जागेचा कब्जा दिलेला. आणि जी राईस मिल जुनी जी ज्यांना करायला दिलेली वापरायला, म्हणजे खानोलकरांना, ती त्या परिस्थिती आहे. त्याला मी हातही लावलेला नाहीये. जे कंपाऊंड म्हणतात ते कंपाऊंड ही मीच केलेलं आहे. माझ्याकडे जे पुरावे आहेत, माझ्याकडे जे पेपर्स आहेत. या लोकांनी आज तक काय तिकडे काही केलं नाही. आज ते मीटर आहे, तेही माझ्या नावावर तिकडे मीटर आहे. ह्यांच्या नावावर मीटर दाखवावं यांनी. कमलाकर नाईकनी आणि त्याच्या भावंडांनी राईस मिलच्या नावाचं मीटर दाखवावं. आजही ते मीटर कोणाच्या नावावर आहे? खानोलकरच्या. ओके, मग आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सगळे झाले जागेचे, आता तुम्ही सगळे पुरावे दिले. तुमचं म्हणणं आहे की जे काय तुम्ही पेपर दाखवले ते होते. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे का सतत तुमच्यावर आरोप टाकले जात आहेत? असं नेमकं काय विषय झालेले आहेत? कोणता वैयक्तिक आहे का किंवा राजकीय आहे? काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे राजकीय आहे. राजकीय काय आहे माहिती का? कारण बहुजन विकास आघाडी सोडल्यानंतर म्हणजे काही तत्वाच्या आधारे मी सोडले आणि मी भारतीय जनता पार्टीत आला. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज मी या पक्षाचा एक पदाधिकारी आहे. आता माझी वाढती लोकप्रियता पाहून या लोकांच्या पोटामध्ये गोळा आला. ह्याच्यामध्ये बहुजनच्या बऱ्याच लोकांचा हात आहे. बरोबर, तसेच हे जी लोक आहेत, ही लोक माझ्या अगेन्स्ट, हे कमलाकर नाईक आणि हे नरेश नाईक, हे माझ्या आणि माझ्या पार्टनर्सच्या अगेन्स्ट आमच्या जमिनीच्या केसेसमध्ये हायकोर्टापर्यंत गेले. हायकोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिला, सत्यमेव जयते. आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने याचिका त्यांची खारिज केली. म्हणजेच काय झालं, न्याय कोणाच्या बाजूने मिळाला? आमच्या बाजूने मिळाला. आम्ही जर खोटं केलं असतं तर सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात निर्णय दिला असता. हे किती खोटं करतात हे तुम्हाला मी पुन्हा 2 मिनिटं सांगतो अजूनपर्यंत. म्हणजे ही फक्त येणाऱ्या निवडणुकासाठी भारतीय जनता पार्टी आणि भूपेश राऊत याच्यावर केलेली फक्त आणि फक्त कुरघोडी आहे. शेवटचा प्रश्न घेईन. निवडणुका येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे म्हणजे आरोप प्रत्यारोप तर सुरूच राहणार आहेत, परंतु तुम्हाला वाटतं का की ह्याच्यामुळे कुठेतरी आरोप प्रत्यारोपच्या पुढे जाऊन आणखी काही मोठा धोका तुम्हाला असू शकतो? सर्वप्रथम म्हणजे काय माहिती मॅडम, माझ्या जीवाला धोका आहे. कारण मला असे बऱ्याच वेळेला धमक्या पण आलेल्या आहेत. त्या मी आता नाही बोलणार. जेव्हा इलेक्शन संपेल तेव्हा तुमच्या समोर प्रसार माध्यमामध्ये सांगेल मी मला कोणाकोणाच्या धमकी आलेल्या होत्या. तुम्ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात? मी इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे. आता पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार. जर पक्षाने मला देईल तर मी प्रयत्न करणार आणि आमच्या दुसऱ्या कोणत्याही उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार. आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये महापौर हा फक्त भारतीय जनता पार्टीचाच बसणार. हे तुम्हाला मी आज 100% सांगतो. धन्यवाद. जसं की आपण पाहिलं, ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत या रस्त्याचा मुद्दा आणि हार्दिक पाटील यांचा बंगला, या दोन्ही मुद्द्यांचं तर जे स्पष्टीकरण होतं ते आपण मागितलंच, परंतु या आधी आपण एक बातमी केली होती त्याच्यामध्ये राईस मिलचा मुद्दा आणि हॉटेल फार्म यू जे नवापूर मधलं एक मोठं हॉटेल आहे असं म्हणलं जातं आणि त्याचा जे देखील एक मुद्दा होता तो देखील आपण याच्यामध्ये स्पष्टीकरण त्याचं घेण्यात आलं. परंतु हे वैयक्तिक वाद नसून हे राजकीय वाद आहेत. निवडणुका येणाऱ्या काही दिवसांमध्ये आहेत. अगदी त्याची सुरुवात म्हणजे 2 दिवसांमध्ये आता उमेदवार जाहीर व्हायला देखील सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय खेळी खेळून कुठेतरी आरोप प्रत्यारोप करून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना असं दाबण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. हे सगळे प्रकार चाललेले आहेत आणि असा आरोप देखील भूपेश राऊत यांनी लावलेला आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये भूपेश राऊत यांनी जे इच्छुकाचे फॉर्म भरलेत हे आगामी निवडणुका लढण्यासाठी मैदानात उतरतात का आणि उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला कुठपर्यंत जातो? धन्यवाद.